नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने सांडग्याची भाजी कशी करणार आहे ती पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम हे सांडगे घेतलेले आहेत। हे सांडगे उन्हाळ्यामध्येच बनवून ठेवायचे असतात, कारण वाळवण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो। आणि कांदा घेतलेला आहे। अगदी कमी पदार्थामध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत। सांडग्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे। मी 1 चमचा तेल घालत आहे। त्या तेलामध्ये हे सांडगे थोडेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत। अगदी 2 मिनिटांसाठी असे परतून घ्यायचे आहेत, कारण त्याची टेस्ट छान लागते। हे पहा, तेलामध्ये थोडेसे सांडगे फ्राय केल्याच्या नंतर त्याचा कलरही बदलला। आपल्याला करपून द्यायचे नाहीत। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर राहिलेल्या तेलामध्येच आपण थोडंसं तेल घालून आपण कांदा परतणार आहोत। त्याच्यासाठी आपण थोडीशी राई घाला। राई छान तडतडली, थोडंसं जिरं घाला, हिंग घाला, हळद घाला, हा बारीक चिरलेला कांदा घाला। कांदा छान परतून घ्यायचा आहे। ही सांडग्याची भाजी पाऊस पडत असताना जर केली तर तिचा स्वाद तर एवढा छान येतो, पण खायला पण खूप छान लागते। कांदा छान परतून घ्या। 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला कांदा छान लाल झालेला आहे। आता आपण याच्यात चवीप्रमाणे तुम्ही तिखट टाकून घ्या। कांद्याच्या प्रमाणानेच घाला, का तर सांडग्यामध्ये तिखट घातलेलं असतं, म्हणून आपण तिखट कमीच घालायचं आहे। धने जिऱ्याची पावडर घाला। आता आपण हे तळून घेतलेले सांडगे होते तेही घालून घेणार आहोत। हे छान मिक्स करा। जेवढ्या प्रमाणात कांदा आहे तेवढ्याच प्रमाणात मीठ घालायचं आहे, कारण सांडग्यामध्ये तिखट आणि मीठ असतं, म्हणून आपण कांद्याच्या प्रमाणानेच मीठ घालणार आहोत। हे छान मिक्स करून घ्या। तर सांडगे वाळलेले आहेत म्हणजे कडक आहेत, ते मऊ होण्यासाठी म्हणजेच आपल्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायला लागणार आहे। तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घालत आहे। जर तुम्हाला याची रसभाजी करायची असेल तर थोडंसं सुकं खोबरं वाटून लावलं आणि जास्त पाणी घातलं तर रसभाजी पण खूप छान होते। पण आता आपण ही सुकीच भाजी बनवणार आहोत, म्हणून मी पाणी अगदी थोडं घातलेलं आहे। आता आपण एक 5 ते 7 मिनिटं आता हिला शिजायला ठेवणार आहोत। आता झाकण ठेवत आहे। आता 10 मिनिटं झालेली आहेत। आपली भाजी खूप छान शिजलेली आहे। पहा, आता मस्त शिजलेले आहेत सांडगे। ही भाजी कुठल्याही भाकरी सोबत किंवा चपाती सोबतही खूप छान लागते। आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। मी आता सर्व करते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी।